नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही विषयांमध्ये ब्लॉग लेखन किंवा ब्लॉग रायटिंगच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात आणि हा नवीन टॉपिक आताच्या नवीन सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे। म्हणून आपण ब्लॉग लेखनाच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। ब्लॉग लेखन म्हणजे नेमकं काय त्याविषयीची आपल्याला सुरुवातीला माहिती समजून घेतली पाहिजे। ब्लॉग लेखन म्हणजे नेमकं काय असतं? ब्लॉग लेखन म्हणजे विविध विषयांवरील माहिती किंवा ज्ञान लेखी स्वरूपात वाचकांपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचवण्याची जागा म्हणजे ब्लॉग। म्हणजे मित्रांनो, इंटरनेटचा वापर करून एखाद्या पेजवरती लेखी स्वरूपात आपण माहिती लिहून ठेवतो आणि ती लिहिलेली माहिती वाचकांपर्यंत पोहोचते, त्या पेजला ब्लॉग म्हटलं जातं। म्हणून अशी माहिती लिहून ठेवण्याच्या जागेला आपण ब्लॉग म्हणूया की जी इंटरनेटच्या माध्यमातून वाचण्यासाठी उपलब्ध होते। असे खूप सारे ब्लॉग आपल्याला पाहायला मिळतील। जसं आपलं nkonlineclass.com ही जी वेबसाईट आहे ती देखील सेम अशाच पद्धतीचा एक ब्लॉग आहे, ज्याच्यावरती तुम्ही सगळ्या नोट्स पाहत असतात। मित्रांनो, हे ब्लॉग जो आहे त्या ब्लॉगचा इतिहास आपण थोडासा पाहिला तर जस्टिन हॉल यांना आद्य ब्लॉगर असं म्हटलं जातं। त्यांनी 1994 साली links.net नावाची एक वेब डायरी सुरुवातीला लिहिली होती आणि त्या डायरीद्वारे ब्लॉग का लिहितात हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे। ब्लॉग लिहिण्याची अनेक कारणं आपल्याला सांगता येतील। मित्रांनो, पूर्वीच्या काळी लेखकाला त्यांचे विचार जे होते किंवा त्यांच्याजवळ असलेली माहिती वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी ठराविक काही गोष्टी होत्या। जसं एखादं पुस्तक किंवा मासिक असेल किंवा वर्तमानपत्र असेल, याच्यामध्ये लेखन करायचं आणि त्या लेखनाच्या आधारे आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची, असं एक पर्याय होते। परंतु त्या पुस्तकामध्ये त्या लेखामध्ये काही चूक झाली किंवा त्यामध्ये लिहिलेल्या माहितीमध्ये काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा करता येत नव्हती, कारण पुस्तक एकदा छापून झालं, बाइंडिंग करून झालं, पेपर एकदा छापून गेले की त्यामध्ये बदल करणे वगैरे ह्या कुठल्याही गोष्टी करता येत नव्हत्या। पण ब्लॉगमध्ये तसं नाही, आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीने ब्लॉगमध्ये चेंज करता येतात। म्हणून ब्लॉग लिहिण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे। याचबरोबर ब्लॉग लिहिण्याची आणखी काही कारणं आपल्याला सांगता येतील। जसं प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक ब्लॉग लिहितात, आपली माहिती आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि त्याच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवायची, यासाठी ब्लॉग लिहिले जातात। काही लोक पैसे मिळवण्यासाठी ब्लॉग लिहितात। म्हणजे तुम्ही नेटवरती सर्च करा हाऊ टू गेट मनी टॉप 10 ब्लॉगर इन इंडिया असं जरी तुम्ही लिहिलं तरी टॉप 10 ब्लॉगरची इन्कम पहा किती आहे, किती पैसा या ब्लॉगच्या माध्यमातून मिळत आहे। त्यामुळे पैसा मिळवण्यासाठी देखील ब्लॉग लिहिले जातात। त्यानंतर आपल्या कल्पना संग्रह करून ठेवण्यासाठी, म्हणजे काही लोक चांगली कविता लिहित असेल, कोण एखादं चांगली माहिती असेल, आपल्या जवळच्या वेगवेगळ्या कथा असतील, गोष्टी असतील, ह्या कुठंतरी संग्रहित करून ठेवायच्या, कुठंतरी लिहून ठेवायच्या। तर यासाठी बेस्ट जागा आपल्याला ब्लॉग म्हणता येईल, त्याच्यावरती आपण हे करू शकतो। दुसरं आहे ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्यासाठी। बरेचसे लोक आपलं स्वतःचं ज्ञान जगापर्यंत पोहोचावं या कारणासाठी देखील ब्लॉग लिहितात। त्यानंतर एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद साधायचा असेल तर यासाठी देखील ब्लॉगचा वापर केला जातो। म्हणजे आज निवडणूक असेल किंवा इतर काही प्रचार करण्यासारखी वेळ येत असेल त्यावेळेस ह्या साधनाचा वापर केला जातो। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्यासाठी कुठंतरी जागा हवी असते आणि ही जागा ब्लॉगच्या माध्यमातून मिळू शकते। म्हणून हा देखील एक महत्त्वाचा ब्लॉग लिहिण्याचा हेतू असू शकतो। अशा पद्धतीने अनेक हेतूंसाठी ब्लॉग लिहिला जाऊ शकतो। यानंतर मित्रांनो, आपण पाहूयात ब्लॉगचे
प्रकार ब्लॉगचे तसे पाहिले तर खूप सारे प्रकार सांगता येतात, पण काही ठराविक प्रकार आपण या ठिकाणी विचार घेऊयात. जसे वैयक्तिक ब्लॉग हे एका व्यक्तीकडून लिहिले जातात. एक व्यक्ती स्वतः आपल्या पद्धतीने, आपल्या मर्जीने, आपल्या याच्याप्रमाणे ब्लॉग लिहितो. काही सहयोगी ब्लॉग असतात, म्हणजे अनेक व्यक्ती त्या ब्लॉगवरती लिखाण करतात आणि त्या माध्यमातून ब्लॉगचं काम चालतं. जसं पेपरचं जे ब्लॉग आहे ते ब्लॉग अनेक लेखक त्यावरती माहित्या लिहितात किंवा न्यूज लिहितात आणि ते अनेक लोकांकडून प्रकाशित केलं जातं. त्यानंतर मायक्रो ब्लॉग आहेत. मायक्रो ब्लॉग म्हणजे खूप छोट्या छोट्या पोस्टद्वारे माहिती तयार करून ती पब्लिश केली जाते. अशा प्रकारचे काही मायक्रो ब्लॉग असतात. ह्याचबरोबर काही संस्थात्मक ब्लॉग आहेत की जे संस्था किंवा सरकारी संस्थांकडून असे ब्लॉग तयार केले जातात. त्याचा वापर आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, माहिती देण्यासाठी अशा हेतूने देखील काही सरकारी किंवा संस्थांकडून ब्लॉग तयार केले जाऊ शकतात. हा ही ब्लॉगचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणता येईल. मित्रांनो, ब्लॉगचं क्षेत्र कोणतं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये ब्लॉग कार्य करतात, तर ब्लॉगची खूप सारी क्षेत्र आपल्याला सांगता येतील. म्हणजे काही शैक्षणिक क्षेत्रातले ब्लॉग आहेत की ज्याच्यावर शैक्षणिक माहिती असते, जसं आपला NK ऑनलाईन क्लासचा ब्लॉग आहे. काही राजकीय ब्लॉग आहेत, याच्यावरती राजकीय गोष्टींचं लिखाण केलं जातं, माहिती उपलब्ध होते. काही व्यावसायिक ब्लॉग आहेत, व्यवसायाच्या संदर्भात व्यावसायिक माहिती त्यावरती प्रकाशित केली जाते. काही वाङ्मयीन ब्लॉग आहेत की ज्याच्यावरती साहित्याच्या संदर्भातली माहिती असते. काही पर्यटनविषयक ब्लॉग आहेत, विशिष्ट क्षेत्रांची माहिती, घटकांची माहिती त्यावरती असते. पाककलेच्या संदर्भातले ब्लॉग तुम्ही बरेच वेळा वाचले असतील, पोस्ट की कुठली पदार्थ कशा पद्धतीने बनवायचा, कशा पद्धतीने लिहायचा. आरोग्यविषयक ब्लॉग आहेत. त्यानंतर इतरही असे खूप सारे क्षेत्र आहेत की म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्याच्या संदर्भात ब्लॉग लिहिला जाऊ शकत नाही. पण हे महत्त्वाचे काही क्षेत्र आपण या ठिकाणी विचारात घेतली. या क्षेत्रांच्या संदर्भात ब्लॉग लेखन करता येऊ शकतं. ब्लॉगसाठी विषय निवड. आता मेन हेतू आहे की तुम्हाला देखील जर असा ब्लॉग लिहायचा असेल तर विषय कसा निवडायचा, विषय कसे निवडले पाहिजे. ब्लॉग लेखनासाठी क्षेत्र व्यापक असले तरी विषय निवडताना प्रत्येकाच्या आवडीचं क्षेत्र निवडलं पाहिजे. ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य आहे त्या प्रावीण्याच्या क्षेत्रातला संदर्भातच ब्लॉग लेखन केलं पाहिजे. कारण ब्लॉग लेखन करण्यासाठी लिखाण करावं लागतं आणि हे लिखाण जे आहे ते स्वयंस्फूर्तीने करावंसं वाटलं पाहिजे. सतत तुम्हाला याच्यावरती लेख तयार करून टाकावे लागतात, लेख लिहावे लागतात. त्यामुळे लिखाण तुम्हाला सतत करता येईल असं क्षेत्र असलं पाहिजे. विशेष रुची असणाऱ्या विषयांना प्राधान्य दिलं पाहिजे. तुमची ज्याच्यामध्ये रुची आहे असेच विषय निवडले पाहिजे. यानंतर सातत्याने लेखन करता येईल असाच विषय त्यामध्ये निवडला पाहिजे. म्हणून हा एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. अशा काही गोष्टी विचारात घेऊन आपण ब्लॉग लेखन करू शकतो. ब्लॉग कशावरती बनवतात. आता ब्लॉग लेखन समजलं, ब्लॉग कसे लिहितात हे समजलं, कोणत्या विषयावर निवडायचं हे समजलं, पण ब्लॉग कशावरती बनवायचा. कारण आज ब्लॉग बनवण्याच्या संदर्भात खूप सारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. जसं गुगलचं blogger.com आहे. त्याचबरोबर वर्डप्रेस सारखी एक जागा आहे की त्याच्यावरती आपण ब्लॉग लिहू शकतो. त्याचबरोबर वेबली नावाचे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती ब्लॉग लिहिले जातात. त्याचबरोबर इतर असे भरपूर ठिकाणं आहेत की ज्याच्यावरती ब्लॉग लिहिले जातात. थंबलर आहे, त्याच्यावर देखील ब्लॉग लिहिले जातात. मग तुम्हाला यापैकी कुठल्या तरी एका जागेचा निवड करावा लागतो आणि त्या वरती ब्लॉग तयार करून लेखन करता येऊ शकतं. पण हे करत असताना हे काही प्लॅटफॉर्म जे आहेत ते मंथली चार्जेस घेतात, काही फ्रीमध्ये आहेत. म्हणजे गुगलचं ब्लॉगर हे जे फ्री
प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती फ्रीमध्ये तुम्हाला ब्लॉग बनवता येऊ शकतात. वर्डप्रेससारखं जे जागा आहे ज्यावरती तुम्हाला पैसे द्यावे लागतात, नंतर तुम्हाला जागा मिळते आणि त्याच्यावरती ब्लॉग लिहिता येतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही कुठल्या तरी एका घटकाचा वापर करून ब्लॉग लिहू शकता. यानंतर ब्लॉगची वैशिष्ट्ये. ब्लॉग आपण लिहिणार आहोत तर ब्लॉग कसा असावा त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. जसं ब्लॉगचं शीर्षक आकर्षक असलं पाहिजे की जे वाचल्यानंतर वाचकाने ते ब्लॉग आपला ओपन केला पाहिजे. आकर्षक विषय मांडणी केली पाहिजे. ब्लॉगची मांडणी आकर्षक असली पाहिजे की ज्यामुळे ब्लॉग वाचला गेला पाहिजे. परिच्छेदांची समर्पक मांडणी. परिच्छेद व्यवस्थित आणि योग्य प्रकारे त्या ठिकाणी असले पाहिजेत. यानंतर ब्लॉग हा वाचकांसाठी उत्सुकता टिकवून ठेवणारा असला पाहिजे. ज्यामध्ये उत्सुकता टिकली पाहिजे अशा पद्धतीचा ब्लॉग असला पाहिजे. शब्दमर्यादेचे पालन करावं लागतं. बऱ्याच वेळेला ब्लॉग लिहिताना विशिष्ट शब्दमर्यादा असतात. 1000 शब्द, 2000 शब्द, तर त्या मर्यादा पालन केले गेल्या पाहिजेत. समूहाशी नाते बांधणारी शैली आपल्या ब्लॉगच्या लेखनात असली पाहिजे. समूहाला टिकून ठेवणारी शैली असली पाहिजे. विषयातील अद्ययावत माहिती आपल्या ब्लॉगमधून आली पाहिजे. जुनं जर असेल तर ब्लॉग वाचले जाणार नाहीत, म्हणून अद्ययावत माहिती त्याच्यामध्ये आली पाहिजे. ब्लॉगची मांडणी, लेखी भाषा जी आहे ती साधी, सोपी, सरळ असली पाहिजे, जेणेकरून ब्लॉग समोरचा वाचल्यानंतर त्याला त्याच्यातून फायदे होतील, माहिती मिळेल, म्हणून साधी सोपी भाषा त्याच्यामध्ये वापरली गेली पाहिजे. अशा प्रकारे काही वैशिष्ट्ये आपल्या ब्लॉगची सांगता येतील. यानंतर मित्रांनो, ब्लॉग लिहिताना काही नियम पाळायचे आहेत. जसं ब्लॉग लेखन करताना तारतम्य असले पाहिजे. आपली भाषा व्यवस्थित असली पाहिजे. कशाही आणि कोणत्याही प्रकारची माहिती त्याच्यामध्ये देता कामा नये. ब्लॉग लेखक हा अविवेकी असता कामा नये. म्हणजे जे लिखाण करतो ते विचारपूर्वक आणि योग्य असलं पाहिजे. कशाही आणि कोणाबद्दलही काहीही लिहून ब्लॉग तयार करता येत नाहीत. लेखनात समाज विघातक व विध्वंसक विचार मांडू नये की ज्याच्यामुळे समाजावरती परिणाम होईल आणि काही विध्वंसक कृती त्याच्यातून होतील. ब्लॉग प्रसिद्ध झाल्यावर त्यावरती अनेक प्रक्रिया येत असतात, अनेक प्रतिक्रिया येत असतात. तर ह्या प्रतिक्रिया येताना त्यावरती उलटसुलट प्रतिक्रिया असू शकतात. अशा प्रतिक्रिया तुम्हाला सहन करता आल्या पाहिजेत. त्याला प्रत्युत्तरं देता कामा नयेत. सातत्याने लेखन करता येईल असाच विषय निवडावा. यासारख्या काही गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्याचा विचार करूनच ब्लॉग लिहिले पाहिजेत. ठीक आहे मित्रांनो, हे होते ब्लॉग लेखन आणि त्याविषयीची माहिती. यातून तुमच्या ब्लॉग म्हणजे काय हे नक्की लक्षात आलं असेल. ब्लॉग लिहिताना कोणत्या गोष्टी, ब्लॉगचे विषय, ब्लॉगचे क्षेत्र, ब्लॉगचे प्रकार यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. ब्लॉग लेखन कशा पद्धतीने करायचं याचे काही नमुने देखील आपण नंतर पाहूयात. आणि ब्लॉग लेखन कसं केलं जातं, कशा पद्धतीने पोस्ट लिहिल्या जातात, त्यामध्ये याविषयीची माहिती देखील आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी शैक्षणिक माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.